सध्या संपूर्ण राज्यभरासह दिल्लीमध्ये सुद्धा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे। त्यामध्ये दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची आता भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील आहेत। दरम्यान हा फोटो चर्चेत आलेला आहे, कारण या फोटोमध्ये अमित शहा यांच्यासह सगळे दिग्गज नेते हसताना आणि आनंदी दिसत आहेत। अपवाद आहे तो एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याचा। एकनाथ शिंदे यांच्या या फोटोमध्ये ते उभे आहेत, मात्र चेहऱ्यावरती गांभीर्य दिसतंय आणि त्यांच्या या गांभीर्यानंच सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली आहे आणि हे कळल्यानंतरच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा ही सध्या रंगलेली आहे। तर हसऱ्या चेहऱ्यामध्ये शिंदेंचा मात्र चेहरा पडलेला दिसतोय। तर मावळता सूर्य आणि उगवता सूर्य यामध्ये फरक असतो। उगवता सूर्याचं तेज असतं असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला। शिंदेंची निराशा त्यांच्या फोटोतूनच दिसतीये, ही टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। तर संजय शिरसाट यांना या फोटोबाबत विचारलं असता त्यांनी या संदर्भात सारवासारवच केलेली आहे। का उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच। उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतंय, दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे, झुकताना वागताना दिसतोय, ढगाळ जाताना दिसतोय। राजकारण आहे, राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही, चंचल असतं राजकारण। परवा पण माजी मुख्यमंत्र्यांची बैठक ऐकली, म्हणजे पत्रकार परिषद ऐकली आणि किती हताश नाही निराश नाही म्हणत असताना त्यांचा चेहरा सांगत होता वेगळा। आणि दिल्ली ठरवणार, दोन ठरवणार मोदी शहा, त्याच्यानंतर मग आम्ही सांगू राज्याचा मुख्यमंत्री कोण। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवत नाही, मोदी शहा ठरवतात। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की काल 2 तास बैठक झाल्यानंतर सुद्धा ठरला गेला नाही। 6वा दिवस आहे, आज राज्याला मुख्यमंत्री नाही, हा 14 कोटी जनतेचा अपमान आहे असं मला। तुम्हाला चेहरा पडलेला का वाटतोय? एखाद्या वेळेला सीएम एखादी गोष्ट जर सिरियसली घेत असतील आणि त्याच्याकडे गांभीर्यानं पाहत असतील, गांभीर्यानं पाहताना हसतानाचा माणूस मी पाहिलेला नाही। म्हणून जे शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या काही विचारात असू शकतील, पण चेहरा पडायचा असेल तर ते शिंदे साहेबांनी प्रेस घेतली नसती। ते शिंदे साहेब आहेत, एकदा त्यांनी सांगितलं, एकदा ठरवलं, ते ठरवलं।